जंजिरा किल्ल्याजवळील ब्रेक वॉटर व प्रवासी जेटीचे लोकार्पण। मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला येथे महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या जंजिरा किल्ला ब्रेक वॉटर व प्रवासी जेटी बांधकाम प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, खासदार सुनील तटकरे, मुरुड जंजिरा नगराध्यक्ष आराधना दांडेकर, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, तहसीलदार आदेश डफळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत राज्य हिस्सा निधीतून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे 111.41 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरण यांच्याकडून प्रकल्पास पर्यावरणीय मंजुरी प्राप्त झाली असून सुमारे 250 मीटर लाटरोधक भिंतींचे बांधकाम प्रस्तावित आहे। पाईल जेटी व ॲल्युमिनियम गॅगवे उभारणीचे काम DDP फॉरकॉन यांना देण्यात आले असून प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे 107 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे। जंजिरा किल्ला हा राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधा वाढीसाठी जंजिरा किल्ला परिसरात उभारण्यात येणारी ब्रेक वॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे। दरम्यान या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 3 किलोमीटर परिसरात लाटरोधक भिंत उभारण्यात येत असून या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित व सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे। महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत हा प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात येत आहे। मत्स्य व्यवसाय आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रांच्या विकासासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असून जंजिरा परिसरात सी वॉक, रिसॉर्ट, वॉटर मेट्रो, रेस्टॉरंट तसेच विविध पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी शासन स्तरावर नियोजन करण्यात येत आहे। स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल। मुंबईच्या वॉटर मेट्रोच्या धर्तीवर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तिन्ही जिल्हे जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे। यामुळे देशांतर्गत पर्यटन व व्यापाराला चालना मिळणार आहे। महाराष्ट्र सागरी मंडळ आणि पर्यटन विभाग हे परस्पूरक विभाग असून पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना आवश्यक पायाभूत सुविधांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगण्यात आले आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।